Friends, I am very happy to tell you that today we are going to start the third lesson in Maths 2. The name of the lesson is circle. सर्कल हे आपण प्रकरण सुरू करतोय. लक्षात घ्या, दिस इज काही थोडंसं 9th मधली रिव्हिजन आहे. आपण काही 9th मधली थोडीशी रिव्हिजन त्यामध्ये ऍक्टिव्हिटी म्हणून टेक्स्ट बुक मध्ये घेतलेली आहे, ती थोडीशी आपण इथे घेण्याचा प्रयत्न करतोय. लक्षात घ्या. तर इथे आपण बघूया. लक्षात घ्या, तर ही जी काय ही डायमीटर आहे, जी द लाईन पासेस थ्रू द सेंटर. लक्षात घ्या, कॉर्ड पासेस थ्रू द सेंटर. जी कॉर्ड, लक्षात घ्या, कॉर्ड मीन्स व्हॉट? Chord means segment joining two points on circle. Segment joining two points on circle is known as chord. And the chord passing through the center is diameter. Chord ला मराठीमध्ये जीवा म्हणतात. जीवा म्हणजे काय? तर वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला जीवा म्हणतात. Segment joining two points on circle is known as chord. कॉर्ड म्हणजे काय? तो वर्तुळावरील दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. अँड द कॉर्ड पासेस थ्रू सेंटर इज नोन ॲज डायमीटर. आणि डायमीटर किती दिले? 20 सेंटीमीटर. म्हणजे ती डायमीटर मीन्स व्हॉट? 2 रेडियस. आर प्लस आर इज इक्वल टू 20. म्हणजे जर इथं आर प्लस आर इज इक्वल टू 20 असेल, डायमीटर इज इक्वल टू 20. लक्ष आहे का? बघा सर, डायमीटर इज इक्वल टू 20, देअरफॉर 2r इज इक्वल टू 20. Therefore r is equal to 20 upon 2. Therefore r is equal to 10. इथं रेडियस किती झाली बघा सर? 10 झाली सर, रेडियस 10. आता या ठिकाणी लक्षात घ्या, ही कॉर्ड आहे. आता ही कॉर्ड दिलेली आहे. कॉर्ड म्हणजे काय? सेगमेंट जॉइनिंग टू पॉइंट्स ऑन सर्कल. हे 2 points आर देयर, D and E. द 2 points आर ऑन सर्कल. D आणि E हे वर्तुळावर दोन बिंदू आहेत. आणि ह्या दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला जीवा म्हणतात. कॉर्ड, मराठीत त्याला काय म्हणतात? जीवा. आणि ह्या जीवेवरती सेंटर मधून परपेंडिक्युलर काढलाय. लक्षात घ्या. मग या ठिकाणी जर असा एखाद्या कॉर्डवर परपेंडिक्युलर काढला तर DF आणि FE सेम असतं. ते कोणत्या थिअरमनी असतं? तर तो थिअरम यायला पाहिजे. लक्षात घ्या, तो थिअरम असा आहे, व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम. लक्षात घ्या, मी इथं लिहितो. परपेंडिक्युलर हा पाठ पाहिजे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड bisects the chord. लक्षात घ्या, केंद्रातून एका जीवेवर काढलेला लंब हा त्या जीवेला दुभागतो. हा केंद्र आहे, सेंटर. ही जीवा आहे, कॉर्ड. केंद्रातून जीवेवर काढलेला हा जो लंब आहे, परपेंडिक्युलर, हा जीवेचे दोन समान भाग करतो. हे याद दिले सर. CF इज इक्वल टू FE. CF इज इक्वल टू FE. आणि ते किती होईल सांगा? टोटल 18 आहे, म्हणजे हे 8 होणार सर. इट इज इक्वल टू 8. काय कारण? बिकॉज DE इज इक्वल टू 16. DE इज इक्वल टू 16 गिव्हन. मग आता तुम्हाला लक्षात घ्या, पायथागोरस वापरता येईल. राईट अँगल ट्रायंगल झाला की तुमचा विषय मिटला सर. हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल झालेला आहे आता, कारण तुम्ही परपेंडिक्युलर त्यांनी दिलेली आहे. इट्स अ गिव्हन. परपेंडिक्युलर दिलेली आहे. ही साईड 8 आहे, ही रेडियस 10 आहे, आणि तुम्हाला CF काढायचे आहे. जस्ट यूज द पायथागोरस. म्हणजे इन राईट अँगल ट्रायंगल CFD, इन ट्रायंगल CFD, कॉमा अँगल F इज इक्वल टू 90. हे महत्वाचं आहे. हा 90 असल्याशिवाय पायथागोरस वापरता येत नाही. युझिंग पायथागोरस थिअरम, पायथागोरस काय थिअरम आहे? स्क्वेअर ऑफ हायपोथेन्यूस इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. मग हायपोटेन्यूस काय आहे? अपोजिट साइड ऑफ 90, DC. अदर टू साइड्स काय आहेत? DF आणि CF. व्हॅल्यू भरा सर त्याच्या. आता
DC ची व्हॅल्यू किती आहे बघा सर 10 इज इक्वल टू DF किती आहे बघा 8 प्लस CF काढायचे आपल्याला सर. Therefore 100 64 प्लस CF स्क्वेअर. 64 या साईडला 100 मायनस 64 इज इक्वल टू CF स्क्वेअर. 36 इज इक्वल टू CF स्क्वेअर. 6 स्क्वेअर इज इक्वल टू CF स्क्वेअर. 6 इज इक्वल टू CF. Therefore CF is equal to 6 centimeter. Therefore length CF is equal to 6 centimeter. हे जे आहे लक्षात घ्या, हे तुम्हाला आलं पाहिजे. हे तुम्हाला समजतंय का बघा सर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी हा जो भाग आहे, या ठिकाणी ही रिव्हिजन आहे सर, लक्षात घ्या. आणि माझ्या दृष्टिकोनातून म्हटलात तर हा अतिशय महत्वाचा थिअरम आहे जो तुम्हाला आता 10th मध्ये लागणार आहे. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑन अ कॉर्ड बायसेक्ट्स द कॉर्ड. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. IMP पाठच पाहिजे, लक्षात घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम, लक्षात घ्या सर. आणि कॉर्ड म्हणजे काय? कॉर्ड म्हणजे काय तर सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट्स ऑन सर्कल. वर्तुळावरील 2 बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाला कॉर्ड म्हणतात. डायमीटर म्हणजे काय? कॉर्ड पासेस थ्रू सेंटर इज नोन ॲज डायमीटर. त्याला मराठीमध्ये व्यास म्हणतात. लक्षात घ्या सर, ह्या काही गोष्टी बेसिक होत्या. आता आपण इथे एक बघूया. सेकंड एक्झाम्पल आहे, तेही पुन्हा थोडस या ठिकाणी 9वीवर आधारित आहे. तुम्ही म्हणाल सर किती सोपं आहे एक्झाम्पल हे, मला येते असं म्हणाल तुम्ही. मग हे 24 आहे सर, हे तुम्ही हाफ हाफ दिले की, मग हाफ हाफ दिले म्हणजे 12 संपलं. मग हे 12 आलं इथे, मग हे 10 आहे. यूज पायथागोरस. नाही, पायथागोरस वापरता येत नाही, कारण हा राईट अँगल ट्रायंगल दिलेला नाही. अँगल P इज नॉट 90 गिव्हन. ते तुम्हाला प्रूव्ह करायला लागेल की अँगल P90 काय. पण अँगल P90 प्रूव्ह करण्यासाठी एक थिअरम आहे. माहिती आहे कुठला थिअरम आहे? तर ही कॉर्ड आहे बघा सर. दीज 2 पॉइंट्स आर ऑन सर्कल अँड सेगमेंट जॉईनिंग 2 पॉइंट्स ऑन अ सर्कल इज नोन ॲज कॉर्ड. ह्याला कॉर्ड म्हणतात सर, कॉर्ड QR. आणि हा कॉर्डचा हा मिड पॉइंट आहे, गिव्हन. मिड पॉइंट इज गिव्हन, दिलाय त्याने. मग सेगमेंट जॉईनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ कॉर्ड इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. हा थिअरम आहे सर. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्या जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. हा थिअरम आहे. काय थिअरम आहे लक्षात घ्या सर. तर तो थिअरम पाठ करा. सेगमेंट, हा महत्वाचा आहे. सेगमेंट जॉईनिंग सेंटर ऑफ अ सर्कल अँड midpoint of a chord and midpoint of a chord, center आणि midpoint of a chord यांना जोडणारा रेषाखंड हा is perpendicular, तो लंब असतो, is perpendicular to that chord, is perpendicular to that chord, तो त्या जीवेला लंब असतो. वर्तुळ केंद्र आणि जीवेचा मध्यबिंदू यांना जोडणारा हा रेषाखंड त्या जीवेला लंब असतो. हा थिअरम आहे. Therefore OP is perpendicular to QR. Therefore angle P is equal to 90 degree. This is very important. हा जर थिअरम तुम्हाला येत नसेल हा, तर तुम्ही हे 90 प्रूव्ह करू शकत नाही. आणि हे तुम्ही 90 प्रूव्ह करू शकत नसाल तर यू कांट यूज पायथागोरस.
त्यामुळे हे 90 झालं सर हे. त्यामुळे नाव यू कॅन यूज हिअर इन राईट अँगल ट्रायंगल पायथागोरस. नाव इन ट्रायंगल OPQ इथं तुम्हाला लिहिता येईल, लक्षात घ्या. इन ट्रायंगल OPQ अँगल P इज इक्वल टू 90 डिग्री युझिंग पायथागोरस, असं तुम्हाला लिहायचं आहे, लक्षात घ्या. युझिंग पायथागोरस, पायथागोरस आधार. मग पायथागोरस थिअरम काय सांगतो, लक्षात घ्या सर. स्क्वेअर ऑफ हायपोटेन्यूज इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ अदर टू साइड्स. हायपोटेन्यूज इज OQ. Other two sides is PQ and OP. PQ and OP. OQ हा काढायचा आहे R. PQ 12. OP 10. R square is equal to 144 plus 100. R square is equal to 244. मग 244 म्हणजेच लक्षात घ्या या ठिकाणी कसं होईल बघा सर. ह्याला जर आपण R इज इक्वल टू रूट ऑफ 244, कारण 225चं स्क्वेअर रूट 15 आहे, 15 आहे. 244चं शक्य नाही. मग ह्याचं लक्षात घ्या, आता 2 नी डिव्हाइड करा. 2 इंटू किंवा 4 नी जाते का बघा, जाईल. 4 नी जाईल सर, 4 नी पॉसिबल आहे. 4 6 जा 24 आणि 4 1 जा 4. हे शक्य आहे सर. 61 ला शक्य आहे का बघा सर. 61 ला जाणं शक्य आहे का. 3 नी नाही जात, 4 नी पण नाही जात, 2 नी नाही, हे डिवाइड होऊ शकत नाही. 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, 6 नाही, 7 शक्यच नाही, 9 नाही सर. दिस इज नॉट पॉसिबल. 61. therefore R is equal to 2 root 61. I think so. बरोबर सर. तर त्यामुळे इथे दिलेलं नाहीये युनिट्स, सो इट्स द रेडियस. ही त्यांनी रेडियस काढा म्हटलेली होती सर. 1 टिंब 2 टिंब असं आपल्याला द्यावं लागेल. बरोबर सर. असं या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल. ह्यात इम्पॉर्टंट काय, शिकवण्याजोगं काय आहे, दिस इज इम्पॉर्टंट. सेगमेंट जॉइनिंग सेंटर अँड मिड पॉइंट ऑफ अ सर्कल इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू दॅट कॉर्ड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. आता आपण एक थर्ड या ठिकाणी बघतोय, लक्षात घ्या. काही ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्वाच्या आहेत. हे जे थिअरम्स आहेत ते खूप महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ते आपल्याला लागणार आहेत. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट, यु नो. इथे बघा सर, इथं आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, लक्षात घ्या सर. कॉर्ड AD कॉन्ग्रुएंट टू कॉर्ड AC. हे AD कॉर्ड आहे आणि AC कॉर्ड आहे, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट दाखवायचे. त्याला एक नियम आहे सर, की कॉर्ड्स which are equidistant from the center are congruent किंवा are equal. काय थिअरम आहे बघा सर याच्यामध्ये. याच्यामध्ये लक्षात घ्या, खूप महत्वाचा असा थिअरम आहे. कॉर्ड्स म्हणजे जीवा. ह्या ज्या 2 जीवा आहेत ही कॉर्ड्स, ह्या 2 आहेत. AD कॉर्ड आहे, AC कॉर्ड आहे, 2 कॉर्ड्स. which are equidistant, समदूर. which are equidistant, जीवा ज्या समदूर आहेत, समान अंतरावर आहेत. कॉर्ड्स which are equidistant from center of a circle, ज्या जीवा वर्तुळ केंद्रापासून समदूर आहेत. म्हणजे जिथं हे 2 परपेंडिक्युलर सेम आहेत, अंतर सेम आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्स जिथं सेम आहे. कॉर्ड्स which are equidistant from the center of a circle, are equal, त्या जीवा समान असतात. ज्या 2 जीवा केंद्रापासून समान अंतरावर असतात, जिथं हे अंतर समान असतं, त्या 2 जीवा इक्वल असतात. आणि इक्वल असतात म्हणजेच कॉन्ग्रुएंट असतात. मग तुमचं सोपं काम काय आहे, तर हे SM आणि MT हे 2 कॉन्ग्रुएंट दाखवायचे, एवढंच काम आहे. मग हे कसं दाखवायचं, तर त्यासाठी हा वरचा ट्रायंगल आहे आणि हा खालचा ट्रायंगल आहे, तो कॉन्ग्रुएंट दाखवता आला पाहिजे. मग वरचा ट्रायंगल आहे त्याला समजा आपण ब्लॅक म्हटलं,
एक नंबर ब्लॅक. दुसरा जो आहे त्याला खालच्याला आपण रेड म्हणलं, लक्षात घ्या सर. हा खालचा लक्षात घ्या रेड आहे, खालचा रेड आहे, लक्षात घ्या. मग हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ते कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? तर कॉन्ग्रुएंट दाखवता येतील का? तर येतील सर. कुठल्या अँगलनुसार? हा 90 आहे, हा 90 आहे, हे दोन सेम आहेत आणि ही साइड कॉमन आहे. अँगल अँगल साइड ए ए यस ए ए यस ए ए यस या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट दाखवता येतील, लक्षात घ्या. म्हणजे जर आपण इथं आन्सर असं म्हटलं, लक्षात घ्या आन्सर, तर आपल्याला हे लिहित असताना या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल असं इन ट्रायंगल, इथं म्हणावं लागेल इन आणि इथं म्हणावं लागेल अँज. आणि पहिल्यांदा लक्षात घ्या ब्लॅक मध्ये इन ट्रायंगल लक्षात घ्या ASM, इन ट्रायंगल ASM ब्लॅक ट्रायंगल. मग रेड ट्रायंगल लक्षात घ्या ATM, ट्रायंगल ATM. ह्या दोन मध्ये जर बघायला गेलो तर हे 90 हे जे सेम आहेत, 90 सेम आहेत. म्हणजे इकडला लक्षात घ्या अँगल T म्हणजे वरच्यातला ब्लॅक मधला MSA, अँगल MSA हा 90 आहे. इथला MTA 90 आहे, अँगल MTA. हे दोन लक्षात घ्या इक्वल आहेत, हे दोन लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट आहेत, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत का सांगा? ईच 90 डिग्री. आता ब्लॅक मध्ये बघायला गेला तर हा आहे बघा सर अँगल SAM, अँगल SAM. आणि रेड मध्ये जर बघायला गेला तर हा आहे TAM, अँगल TAM. हे दोन तुम्हाला कॉन्ग्रुएंट दिसत आहेत बघा सर. हे का? तर गिव्हन दिलंय सर, इट्स गिव्हन. पक्ष, मराठीमध्ये त्याला पक्ष म्हणतात सर गिव्हनला. आणि मग ही साइड आहे सर, ही साइड ब्लॅक मधली AM आणि रेड मध्ये पण AM आहे बघा सर, रेड मध्ये पण AM आहे, लक्षात घ्या. आणि ह्या दोन कॉन्ग्रुएंट आहेत. ह्याला कारण काय? कॉमन साइड, ह्याला म्हणता येईल लक्षात घ्या कॉमन साइड. मग बाय अँगल अँगल साइड टेस्ट काय म्हणायचं? AAS टेस्ट. हा जो ब्लॅक ट्रायंगल आहे ट्रायंगल ASM, ब्लॅक ट्रायंगल ASM हा लक्षात घ्या रेड ट्रायंगलशी ATMशी कॉन्ग्रुएंट आहे, लक्षात घ्या. हे दोन एकरूप आहेत. मग अख्खा लाल ट्रायंगल जर मी कात्रीनं कापला, कात्री घेतली मी आणि असा ट्रायंगल कापला रेड, तर तो त्याच्यावर फिट बसणार ना ब्लॅकवर. रेड ट्रायंगल ब्लॅकवर फिट बसणार, म्हणजेच एम्प्टी साइड SM वर फिट बसणार. म्हणजे ब्लॅकची SM आणि रेडची एम्प्टी, ब्लॅकची MS, ब्लॅकची MS बघा सर, ब्लॅकची MS लक्षात घ्या बघा सर, ब्लॅकची MS आणि लक्षात घ्या रेडची MT. हे दोन लक्षात घ्या कॉन्ग्रुएंट आहेत, हे दोन कॉन्ग्रुएंट आहेत. कशामुळे लक्षात घ्या सर? तर करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू एकरूप असतात. मग MS बरोबर MT झालं सर. आता हे MS बरोबर हे MT झालं, मग तुम्हाला हे इक्विडिस्टन्स झालं, डिस्टन्स सेम झालं सर. आता हे मग कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल आर इक्वल, ही डेफिनेशन येईल सर. मग ते येणार सर, ती तुम्हाला इथं लिहावी लागेल. मग इथं म्हणायला लागेल कॉर्ड्स विच आर इक्विडिस्टंट, which are equidistant, समदूर असतात ज्या जीवा फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल, फ्रॉम सेंटर ऑफ अ सर्कल, एखाद्या वर्तुळाच्या केंद्रापासून ज्या दोन जीवा समदूर असतात, समान अंतरावर असतात, त्या जीवा एकरूप असतात. आर इक्वल, आर इक्वल. त्या जीवा कशा असतात? समान असतात. म्हणजे ही जी जीवा आहे लक्षात घ्या कॉर्ड AD, ही जी लक्षात घ्या वरची कॉर्ड AD जी आहे लक्षात घ्या कॉर्ड AD, लेंथ ऑफ
chord AD is equal to length of chord AS. Length of chord AS या ह्याच्यानुसार जीवा AD ची लांबी ही जीवा AS च्या लांबी बरोबर आहे आणि जी लांबी समान असते ती chord congruent असते. Therefore chord AD जीवा AD chord AD congruent to chord AS. हे जे झालं लक्षात घ्या. हे अशा प्रकारे सर तुम्हाला एक टिंब दोन टिंब असं म्हणत तुम्हाला या ठिकाणी जावं लागेल. खूप छान असं. तर ह्या पद्धतीनं दोन टिंब एक टिंब म्हणजे बिकॉज. आणि सगळ्यात महत्वाचं काय सांगा, हे शिकायचं आहे सर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तर त्यामुळे ह्या काही बेसिक गोष्टी ज्या 9th स्टँडर्ड मधल्या आहेत त्या तुम्हाला शिकायला लागतील. त्याशिवाय हे सर्कल 10th स्टँडर्डचं आपल्याला येणार नाही. अजून काही बेसिक्स आहेत जे आपण पुढे पाहणार.